आणखी लवकरात लवकर राहिलेले 3 आरोपी हे अटक करावे। हे 3 आरोपी यांनीच ठेवले असतील पाठीमागे, कारण त्यातला कोणीतरी एखादा येऊन नाव घेऊ नये आकांचं म्हणून, पण ते जरी आले तरी पोलिसांच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन केलं तर त्यात येईल। मॉब लिंचिंग या बाजूने नाही होणार, मॉब लिंचिंग दाखवली जाईल त्याच बाजूने, आणि तेच लोक तसं करू शकतात काहीतरी। असा संशय तुम्हाला? नाही, मला संशय नाही, एवढं कृत्य करतील असं वाटत नाही, परंतु काय सांगावं, हे जर अंगावर यायला लागले, पूर्वीचेच बरेच खून त्या परळीच्या भागामध्ये झालेले, मी त्यांची सगळ्यांची नावही मला वाटतं टीव्हीवरती वाचलेली, तुम्ही वाचला असेल। इकडे त्यांनी केलेलं आहे, त्यात आणखी 2-3 पचवायचे असतील, यांना काही वाटणार नाही। सोटमूळ जे आहे ते पकडलं गेलंय आता, पण सोट मुळाची आगंतुक मुळं म्हणतो त्याला आपण, ती बरेच लांब पसरलेली, विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये पसरली, जामखेड तालुक्यात पसरली, पुण्यापर्यंत आलेले आहेत। हे जे आगंतुक मुळं आहेत, ही आगंतुक मुळं आता पकडणं महत्वाचं आहे, आणि हे मोका अंतर्गत येणं आवश्यक आहे। बरेच आहेत, आम्हाला माहिती आहे, आणि तेही कुठं इकडं पिस्तूल लाव, तिकडं पिस्तूल लाव, इकडं गोळीबार कर, तिकडं गोळीबार कर, कोणाच्या डोक्याला जाऊन गन लावणे, असे उद्योग करणारे बरेच आगंतुक मुळं आहे। ते एक आगंतुक मुळं आम्ही नवीन SP जे आलेले आहेत, ते SPच्या पुढं त्या ठिकाणी ठेवू, आणि ठेवल्याच्या नंतर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर त्यांनाही गजाआड करायला लावू।